द विकेट, राऊंड द विकेट. पहिला चेंडू फुलटस आहे, कमालीचा स्ट्रोक आहे अक्षयचा. इथे चेंडूला पाठवलं काय कमाल टायमिंग आहे आजच्या दिवसातला. सर्वात सेव्ह केला यावेळी, चौकार सेव्ह केलाय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 41. आता फटका चांगला, टायमिंग प्रॉपर आहे. इथे मात्र अक्षय नावाचा ब्रँडेड फटका षटकार आहे. डीजे काटेळा गावचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली तरक्की केली आहे टेनिस क्रिकेट मध्ये. फटका सरळ बॅटीने खेचलाय. इथे मात्र वन बाउंस, सीमा पार चौकार आहे. डीजे मॅच बाकी आहे. पहिल्या इनिंगचं 1 ओव्हर बाकी आहे. 6वं षटक. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र आकाश तरे. शॉर्ट चेंडू, खराब चेंडू. अक्षयचा हल्ला सरळ बॅटीने इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. स्वतःला बॅक करतोय. 6व्या 7व्या क्रमांकावर येताना दिसतोय. आणि इथे मात्र कमालीची बॅटिंग. एंट्री लेट आहे मगर ग्रेट आहे. कव्हरच्या ठिकाणी खेळला जातोय. वन बाउन्स चेंडू, सीमारेषा पार चौकार. बॅक टू बॅक 2 चेंडू. वादळ आले मैदानाच्या आतमध्ये. अक्षय घरत नावाचं, अक्षर राठोड नावाचं बघू शकतात. कमालीची बॅटिंग, दोन्ही बाजूने मात्र फटकेबाजी. हे छान. आता नशिबाची साथ देखील मिळते. बहादुर का साथ तो किस्मत भी देते. आणि हा मात्र मिळतोय अक्षयला. यावेळेस चौकार. एस डीजे बघा टीम कडे. यावेळेस मात्र कमालीची बॅटिंग करत असताना अक्षय 9 मध्ये 7 आणि ऍड करा 6. 10 चेंडू मध्ये 33 धावेची तुफानी खेळी यावेळेस अक्षयने साकारली. आपल्या संघाला 9 चेंडूमध्ये 9 धावा मात्र खर्च केल्या गेल्या. 2 विकेट सुद्धा बाद केलेत. खराब चेंडू होता परंतु मोठा फटका खेळताना नादामध्ये चेंडू निघून गेला. डीप थर्ड मॅनला आलाय चौकार आणि सामना होतोय लेवल. मॅच टाय. इथे बघूया विकेट आलाय. यावेळेस 31 ओव्हर खेळतोय नो स्ट्राईकचा बॅट्समन वीरेंद्र. हाफ सेंचुरी जर झळकावली वीरेंद्रने तर इकडे मात्र 2100 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल मोतीलाल शाह यांच्याकडून. फक्त ताकद नाही बुद्धिमत्ता देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर तुम्हाला मात्र मैदानात बाजी मारता येईल. अनिकेत लाईन लेन खराब, इकडे दशा खराब, दिशा खराब. यावेळेस मात्र चेंडू 3 चेंडू आहेत. अक्षय ऑन स्ट्राईक. खराब चेंडू आहे. इथे मात्र फटका सजवलाय. इथे चेंडू निघून जाईल. सीमा पार षटकार. एस डीजे फायनल. अक्षय ऑन फायर. आतापर्यंत 9 चेंडू मध्ये 20 धावेवर खेळतो अक्षय. सुप सुरेख. आणि पुन्हा एकदा अक्षयचा हवाई फायर. चेंडू निघून जाणार. सीमा पार येतोय षटकार. डीजे शेवटचा अंतिम चेंडू. आता मात्र कॉन्फिडन्स लेवल उंचावर. आणि हा तिसरा लगातार 3 98 वर फिनिश केलंय. 99. बेस्ट बॅट्समनचं बक्षीस देण्याकरता मी विनंती करतोय स्वप्नील मोरे आणि अनुप संखे. स्वप्नील मोरे आणि अनुप संखे यांनी यायचं आहे. आणि हे बक्षीस गेलेलं आहे. प्रत्येक वेळेला तो आमच्या संघात खेळायचा पण यावेळेला का गेला देवाला माहीत सोडून आम्हाला. परंतु तो आज ठरलेला आहे. नाव सांगा बरं कोण असेल. अक्षय घरात. मी विनंती करतोय बेस्ट बॅट्समन स्वप्नील मोरे आणि अनुप संखे. आता शेवटी ना अक्षय घरात बॅटर. कसं वाटतंय आज बर्नाळी क्रिकेटच्या ग्राउंडवर खेळून. आज बल्लाडे असा संघ ज्याच्यामध्ये एक्सपिरियन्सचं वळणा, त्याच्यामध्ये चांगले खेळाडू अनिकेत सारखे, ह्या खेळाडूला पराभव केल्यानंतर तुला आज त्याच्याबद्दल काय वाटतंय? खूप चांगलं वाटतं कारण फर्स्ट टाइम मला वाटतं पीडीपीएलला मी सेमीफायनलला धरायचो आणि फर्स्ट टाइम मला वाटतं मी फायनलला पोहोचलो आणि फायनल मारली तर खूप चांगलं वाटतं. आणि स्वप्नील गरत, पिंट्या आणि कुंदन आणि आमचे 4 जणांनी ह्या मॅच जे भरवल्या कसलेही कलंक न लागता डाग न लागता या सामना व्यवस्थित पार पडलेले आहेत. आणि ह्यांच्याबद्दल आणि मैदानाबद्दल तुझं काय म्हणणं आहे? मैदानाला खूप मेहनत केलेली आहे कारण मी इथे खूप वर्ष खेळून गेलेलो आहे. आपल्या समाजाच्या मॅच वगैरे खूप होतात पण ज्या संघाने स्वप्नील भाऊने ग्राउंडसाठी मेहनत घेतली त्यांच्यासाठी खूप धन्यवाद करेल मी. नक्कीच अक्षय. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.